अशी पालकाची कोरडी भाजी बनवलीत ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. मी गॅरंटीने सांगते. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. इतकी सुंदर होते. ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ पेरून पालकाची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लसूण लागणार आहे. इथे बारीक पाकळ्या असल्यामुळे लसणाच्या मी एक 10 ते 12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. नंतर कांदा आपल्याला एक लागणार आहे. एक कांदा मी इथे साधारण बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो लागणार आहे. टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो चिरून झाल्यानंतर लसूण आणि मिरचीचा आपल्याला इथे ठेचा बनवून घ्यायचा आहे. तिथे लसूण आणि साधारण 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या बारीक करून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. एकदम ठेच्यासारख्या अशा बारीक करून घ्यायच्या. आता ठेचा तयार झाल्यानंतर पालक घ्यायचा आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. ही अर्धी जोडी पालक घेतलेला आहे मी. पूर्ण पालक घेतलेला नाहीये. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. मी इथे जरा वेगळ्या पद्धतीने चिरून घेतेय पालक. तर पालक म्हणजे तुम्ही जसं चिरता तसं तुम्ही चिरून घेऊ शकता. इथे 10-12 पानं एकदम घ्यायची, असं गुंडाळून घ्यायची आणि नंतर चिरलीत ना, पटापट चिरला जातो. फार वेळ लागत नाही पालक चिरायला आणि एकदम स्मूथली आणि बारीक चिरला जातो. त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीने पालक चिरून बघा. हे बघा आता हे छान अशी पालकाची जोडी आपली चिरून झालेली आहे. खूप छान आणि पटकन अशा पद्धतीने पालक चिरला जातो. आता पालक चिरून झाल्यानंतर आहे ना पॅन घ्यायचा. पॅनमध्ये काय करायचंय आपण जे डाळीचं पीठ घालणार आहोत ना, ते डायरेक्ट डाळीचं पीठ घालायचं नाहीये. तर थोडंसं भाजून घालायचंय आपल्याला. भाजून डाळीचं पीठ घातलं ना, की त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते. त्यामुळे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती. एक 5 मिनिटं तरी हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं. मी इथे 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, फार नाही घेतलेलं. आता भाजून झाल्यानंतर ते वाटीमध्ये काढून घ्यायचं, कारण की भाजी आपण परत याच पॅनमध्ये करायची. म्हणजे जास्त भांडी होत नाहीत. तर आता हे डाळीचं पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेतेय. आता याच पॅनमध्ये लगेच थोडंसं तेल घालून घ्यायचं. साधारण 2 मोठे चमचे तेल घातलेले ह्याच्यामध्ये. नंतर मोहरी घालायची. मोहरी थोडीशी तडतडायला लागली की लगेचच जिरं घालायचं. साधारण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. नंतर 1 चमचाभर आपण जो ठेचा तयार केलेला आहे ना, आलं आणि लसूण आणि मिरचीचा, तो ठेचा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता तुम्हाला तिखट किती हवंय तुम्ही त्याप्रमाणे तिखट वाढवू पण शकता. एकाच्या जागी 2 चमचे सुद्धा घालू शकता. थोडंसं परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जरा जाऊ द्यायचा. मग बारीक चिरलेला आपला कांदा घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. कांदा ब्राऊन झाला ना की मग टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा. आता हे सगळं परतून झाल्यानंतर आपण थोडंसं मसाले घालून घेऊयात. तर मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये काही घालायचं नाहीये, कारण की तिखटपणासाठी आपण लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे. एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित, सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव झालं ना की मग हा चिरलेला पालक आहे ना, तो घालून घ्यायचा. पालक घालून झाल्यानंतर मग तो पुन्हा एकदा परतून घ्यायचा. भाजी करायला अगदी 5 ते 10 मिनिटं वेळ लागतो, पण ही भाजी खायला खूप खूप छान लागते. तुम्ही सकाळच्या वेळेला मुलांच्या टिफिनला द्यायला किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता एकदा हलवून झाल्यानंतर याला एक वाफ देऊन घ्यायची आणि भाजी शिजवून घ्यायची वाफ देऊन. एक वाफ दिली की हे बघा भाजी छान लगेचच शिजून तयार होते. फार वेळ लागत नाही. अगदी 1 मिनिटभर वाफ द्यावी लागते. नंतर व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. हलवून घेतलं, सगळं एकजीव करून घेतलं की मग ह्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. फार पाणी घालायचं नाही. अगदी थोडंसं 1-2 हे पाणीचे फवारे मारून घ्यायचे ह्याच्यावरती, शिंपडून घ्यायचं पाणी आणि मग ह्याच्यावरती आपण जे भाजून घेतलेलं डाळीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं. ते घातल्यानंतर मग एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हां, मीठ घालायचं राहिले. मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आता व्यवस्थित असं छान हलवून घ्यायचं. साधारण एक 2 ते 3 मिनिटं तुम्ही हलवून घेतलत ना, तर ह्याच्यामध्ये पाणी असतं आणि गरम पालक पालक असतो. त्यामुळे होतं काय, लगेचच डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये शिजलं जातं. आता ह्याला फार अगदी झाकण ठेवून वगैरे शिजवण्याची गरज पडत नाही. कोरडी अशी भाजी छान तयार होते ह्याची आणि डाळीचं पीठ सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये शिजतं ह्याच्यातलं. आपण फार घातलेलं नाहीये आणि थोडंसं रोस्ट करूनच घातलंय. त्यामुळे कच्चेपणा निघून जातो डाळीच्या पिठाचा. असं एक 2 ते 3 मिनिटं कॉन्स्टंट हलवत राहायचं. इथे आपली पालकाची भाजी तयार होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.